शासकीय ज्या अधिकाऱ्यांनी आपल्या नियुक्तीच्या ठिकाणी सेवेत 3 वर्ष पूर्ण केलेली आहेत त्या अधिकाऱ्यांच्या बदली करावी अशा सूचना निवडणूक आयोगाने महाराष्ट्र सरकारला दिल्या होत्या। सरकारने मात्र यावर कोणतीही कारवाई केली नव्हती। मात्र निवडणूक आयोगाने ठणकावल्यानंतर गत आठवड्यात नगर विकास विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या। मात्र या बदल्यांपाठोपाठ आता ग्रामविकास विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यासाठी शासनाने जिल्हा परिषदेकडे गट अ आणि ब अधिकाऱ्यांची माहिती मागवली असल्याचं वृत्त आहे। त्यामुळे अधिकाऱ्यांचे धाबे दणावले आहेत। दरम्यान हे पत्र प्रशासनाला प्राप्त झाल्यावर विभागाकडून ही माहिती गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून 2 दिवसात ही माहिती प्रशासनाला दिली जाणार आहे। 3 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक काळ पदावर असलेल्या महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांच्या बदल्या करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला गेल्या आठवड्यात दिला होता। या आदेशामुळे मुंबई महापालिका आयुक्तांसह काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या कराव्या लागल्या। थेट निवडणूक प्रक्रियेत सहभागी नसल्याने आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांना आदेशातून वगळावे अशी विनंती करणारे पत्र राज्य सरकारने निवडणूक आयोगाला पाठविले होते। मात्र आयोगाने सरकारची ही विनंती फेटाळून लावली आहे। 3 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक काळ पदावर असलेल्या महापालिका आयुक्त किंवा अतिरिक्त आयुक्तांची बदली करावीच लागेल असं स्पष्ट आदेश निवडणूक आयोगाने देत अधिकाऱ्यांच्या थेट बदल्या केल्या। यात नाशिक महापालिकेतील काही उपायुक्तांच्याही बदल्या झाल्या। या बदली प्रक्रियेनंतर ग्रामविकास विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातंय। त्यासाठी शासनाकडून 3 वर्ष काम केलेल्या अधिकाऱ्यांची माहिती प्रशासनाने मागवली आहे। ही माहिती तयार करण्याचं काम सध्या जिल्हा परिषदेत सुरू आहे। यापूर्वीही शासनाने या स्वरूपाची माहिती प्रशासनाकडून मागवली होती। मात्र ग्रामविकास विभागाच्या बदल्या प्रशासनाकडून करण्यात आल्या नव्हत्या। आता निवडणूक आयोगाकडून बदल्यांबाबतचे आदेश प्राप्त झालेत। त्यामुळे शासनाने पुन्हा ग्रामविकास विभागातील अधिकाऱ्यांची माहिती मागवली आहे। निवडणुकीच्या तोंडावर की मे मधील नियमित बदल्यांसाठी ही माहिती मागवली याबाबत संभ्रम आहे। ब्युरो रिपोर्ट, सप्रेम मराठी।